एकीकडे दिवाळी साजरी करण्यासाठी नागरिकांची तयारी सुरू असताना राजकीय नेते मंडळी मात्र निवडणुकीच्या तयारीला लागलेत। आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वांगणी गटातून इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळते। अद्याप आरक्षण जाहीर झालेलं नसलं तरी देखील अनेक नावं चर्चेत आहेत। त्यातीलच काही महत्त्वाच्या इच्छुक उमेदवारांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी अरुण बाईकर, तुम्ही पाहताय वृत्त मराठी। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये शिवसेना वांगणी शहर प्रमुख प्रसाद परब यांचं नाव पहिल्यांदा घेतलं जातं। प्रसाद परब हे वांगणीतील जुने आणि अनुभवी राजकारणी आहेत। प्रसाद परब हे वांगणी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच देखील आहेत। मागील 5 वर्षे ते वांगणी ग्रामपंचायतचे सदस्य देखील होते। परब यांच्या नेतृत्वामध्येच शिवसेनेने वांगणी ग्रामपंचायतीवर भगवा फडकवला होता। 2017च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या यशामध्ये शिवसेना शहर प्रमुख प्रसाद परब यांचा मोठा वाटा होता। वांगणी पूर्व, पश्चिम, डोणे, कुडसावरे, धारोळ या गावांमध्ये त्यांना मानणारा मोठा मतदार आहे। बदलापूर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांचे ते अत्यंत विश्वासू आहेत आणि त्यांची तशी ओळख देखील आहे। प्रसाद परब यांच्या पत्नी सौ प्रविशा परब या वांगणी ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य आहेत। एकूणच प्रसाद परब यांचा दांडगा अनुभव आणि त्यांचं राजकीय कारकीर्द याचा त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो। इच्छुकांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत किशोर दशरथ शेलार। हे शिवसेना वांगणी जिल्हा परिषद गटाचे गटप्रमुख आहेत। किशोर शेलार हे उच्च शिक्षित राजकीय व्यक्ती आहेत। त्यांच्या कुटुंबाला एक प्रदीर्घ राजकीय वारसा आहे। वांगणी गाव आणि परिसरामध्ये किशोर शेलार हे भाई या नावाने ओळखले जातात। वांगणी जिल्हा परिषद गटामधील काराव गावातील बनोटे पाटील या प्रतिष्ठित कुटुंबाचे ते जावई आहेत। किशोर शेलार यांचे पणजोबा स्वर्गीय आत्माराम हरी पाटील यांचं वांगणी गाव आणि परिसरातील शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान आहे। किशोर शेलार यांनी कोरोना काळात वांगणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेलं काम वांगणीकरांच्या कायम स्मरणात राहील। किशोर शेलार हे वांगणी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आहेत। त्यांच्या पत्नी सौ केतकी शेलार या वांगणी ग्रामपंचायतच्या सरपंच देखील होत्या। किशोर शेलार यांचे चुलते स्वर्गीय गजानन यशवंत शेलार हे वांगणी ग्रामपंचायतचे 3 वेळा सरपंच होते। त्यांच्या काकी स्वर्गीय जयश्री जयवंत शेलार या अंबरनाथ पंचायत समितीच्या सभापती होत्या। अंबरनाथ पंचायत समितीचे माजी सभापती आणि वांगणीतील जुने व्यापारी नरेंद्र शेलार हे किशोर शेलार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत। ही किशोर शेलार यांची जमेची बाजू आहे। इच्छुक उमेदवारांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर श्री विराज सुनील देशमुख हे भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित अंबरनाथ तालुका अध्यक्ष आहेत। विराज देशमुख हे काराव येथील प्रतिष्ठित उद्योजक सुनील देशमुख यांचे चिरंजीव आहेत। सद्यस्थितीत विराज देशमुख हे अंबरनाथ तालुका भाजपचे अध्यक्ष आहेत। विद्यमान आमदार किसन कथोरे यांचे ते अत्यंत निकटवर्तीय अशी विराज देशमुख यांची ओळख आहे। वांगणी ग्रामपंचायतीमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे। ही गोष्ट विराज देशमुख यांच्यासाठी फायद्याची ठरू शकते। काराव, शीळ, इनगाव, धारोळ ही ग्रुप ग्रामपंचायत मधील जिल्हा परिषद निवडणुकीत निर्णायक ठरली होती। काराव आणि शीळ येथील स्वप्नील शेलवले, मदन कडव, त्यानंतर महेश बनोटे, अनंता कडव ही जुनी आणि अनुभवी राजकीय मंडळी विराज देशमुख यांच्या सोबत आहेत। विराज देशमुख यांच्या पत्नी सौ गायत्री बोराडे देशमुख या बनोटे आणि कडव शेलार परिवाराच्या जवळच्या नातेवाईक आहेत। यानंतर इच्छुकांमध्ये वांगणी शहर भाजपचे अध्यक्ष सचिन शेलार यांचं देखील नाव चर्चेत आहे। सचिन शेलार हे वांगणीतील एक अनुभवी राजकीय व्यक्तिमत्व आहे। समंजस आणि सुशिक्षित राजकारणी अशी त्यांची प्रतिमा आहे। सचिन शेलार यांचे वडील स्वर्गीय भानुदास शेलार हे वांगणी ग्रामपंचायतचे 2 वेळा सरपंच होते, तर ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य देखील म्हणून त्यांनी 2 वेळा निवडणूक लढून ते निवडून गेलेत। स्वर्गीय भानुदास शेलार यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही। गावकी भावकीच्या राजकारणात ते कधीही अडकले नाहीत, त्यामुळे सर्व समाज घटकांशी त्यांची नाळ जुळली होती। विद्यमान आमदार किसन कथोरे यांच्या फेब्रुवारी 2000च्या जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयामध्ये स्वर्गीय भानुदास शेलार यांचा सिंहाचा वाटा होता। वांगणी जिल्हा परिषद गटातील कुडसावरे, डोणे, काराव, शीळ, इनगाव या गावांमध्ये स्वर्गीय भानुदास शेलार यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात आहे। स्वर्गीय भानुदास शेलार यांचा राजकीय वारसा सचिन शेलार यांना मिळालाय, त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत ते एक प्रबळ आणि प्रभावी दावेदार ठरू शकतात। मितभाषी असलेला सचिन शेलार यांच्याकडे उत्तम नेतृत्व गुण आहेत, त्यामुळे ही त्यांची जमेची बाजू ठरू शकते। यानंतर तरुण उद्योजक जयेश शंकर सारंगा हे देखील इच्छुकांच्या यादीत आहेत। जयेश सारंगा हे भाजपचे माजी केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात। दूध उत्पादन आणि दूध विक्रीच्या व्यवसायामधून त्यांचे वांगणी आणि परिसरातील असंख्य दूध उत्पादक शेतकऱ्यांशी जवळचे संबंध आहेत। माजी मंत्री कपिल पाटील यांना मानणारा मोठा वर्ग मतदार इथे आहे। जयेश सारंगा वांगणी आणि परिसरातील तरुणांशी मोठ्या प्रमाणात संपर्कात असलेले राजकारणी आहेत। त्यांचे वडील शंकर बाळ सारंगा हे वांगणी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच होते। जयेश सारंगा यांच्या पत्नी ॲडव्होकेट सौ निलिमा सारंगा या अंबरनाथ पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत। वांगणी पश्चिमेकडील श्रीनगर विभाग, डोणे, त्यानंतर शीळ, काराव, इनगाव या गावांमध्ये जयेश सारंगा यांचे मोठ्या प्रमाणात नातेवाईक आहेत। या गोष्टीचा फायदा त्यांना जिल्हा परिषद निवडणुकीत होऊ शकतो।
यासोबतच आणखी एक इच्छुक उमेदवारांचं नाव समोर आहे, जे प्रमोद विश्वनाथ शेलार, माजी ग्रामपंचायतचे सदस्य आहेत। प्रमोद शेलार हे उच्च शिक्षित नेतृत्व आहे। अत्यंत मोजके बोलून ते आपली कामं मार्गी लावतात। अभ्यासू व्यक्तिमत्व असून प्रशासकीय कामाचा त्यांचा दांडगा अनुभव आहे। परिसरातील सर्वपक्षीय नेते मंडळींसोबत प्रमोद शेलार यांचे स्नेहसंबंध आहेत। ते वांगणी ग्रामपंचायतचे माजी सदस्य आहेत। इतकंच नव्हे तर त्यांच्या पत्नी सौ दया शेलार या मागील पंचवार्षिकमध्ये याच वांगणी जिल्हा परिषद गटाच्या सदस्य होत्या। त्या काळात केलेली कामे ही लोकांच्या नजरेत असल्याने ही त्यांची जमेची बाजू ठरू शकते। जिल्हा परिषदेच्या वॉर्डनिहाय आरक्षणाची सोडत बाकी असल्याने उमेदवार निश्चित होणं बाकी आहे। संभाव्य उमेदवारी ही आरक्षणावर देखील अवलंबून राहणार आहे, कारण आरक्षण जाहीर होताच अनेकांच्या उमेदवारीच्या आशा पल्लवित होतात। त्यातच मतांची गोळाबेरीज पाहूनच राजकीय पक्षाकडून देखील अधिकृत घोषणा केली जाते। त्यामुळे वांगणी जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत नेमके कोण उमेदवार असणार हे आगामी काळात स्पष्ट होईलच, परंतु इच्छुक उमेदवारांपैकी कोणाला उमेदवारी मिळेल हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरेल। याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला प्रतिक्रिया कळवा। पाहत रहा वृत्त मराठी। लाईक, कमेंट, शेअर and subscribe.